नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. नैसर्गिक आपत्तीची झळ बसलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत 50% वाढ, पंतप्रधानांची घोषणा. लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या मुद्रा बँकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कारभाराच्या चौकशीसाठी विशेष सीआयडी पथक स्थापन करणार मुख्यमंत्री. समतेचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या सामाजिक समता सप्ताहाला राज्यभरात प्रारंभ. आणि सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत मलेशियाबरोबर. आता सविस्तर वृत्त. अनिश्चित हवामानाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 2 महत्त्वाच्या घोषणा केल्या. आता यापुढे 33% पीक नुकसान झालेले शेतकरी देखील मदतीस पात्र असतील, असं पंतप्रधानांनी आज जाहीर केलं. याआधी 50%हून जास्त पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळत असे. नैसर्गिक आपत्तीची झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदत निधीत 50% वाढ केली जाईल, असंही पंतप्रधानांनी सांगितलं. मुद्रा बँकेच्या उद्घाटनप्रसंगी ते आज नवी दिल्लीत बोलत होते. लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांवर कोसळणाऱ्या संकटांबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. अशा प्रकारच्या संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्याचे निर्देश बँकांना दिले असल्याचं पंतप्रधान म्हणाले. लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या मुद्रा बँकेचं आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं. लघु वित्त पुरवठा संस्थांसाठी धोरण ठरवणं, त्यांची नोंदणी तसंच प्रमाणीकरण आणि मानांकन करणं ही मुद्रा बँकेची प्रमुख कामं असणार आहेत. ₹20,000 कोटींचं भांडवल असलेल्या मुद्रा बँकेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मुद्रा बँकेतून लघु उद्योजकांना 10 लाख रुपयांपर्यंत पतपुरवठा होऊ शकेल. तसंच ही बँक लघु वित्त पुरवठा संस्थांवरती देखरेखीचंही काम करेल. मुद्रा बँकेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याची माहिती मोदी यांनी यावेळी दिली. देशातील लघु उद्योगांचं रोजगार निर्मितीमध्ये असलेलं महत्त्व पंतप्रधानांनी यावेळी विशद केलं. मोठ्या उद्योगांमुळे फक्त 1.25 कोटी लोकांना रोजगार मिळतो, मात्र लहान उद्योग 12 कोटी लोकांना रोजगार देत असल्याकडे मोदी यांनी लक्ष वेधलं. बजट के अंदर घोषणा हुई, 50 दिन भी नहीं हुए, आज योजना आपके सामने रख दी है और ये फंक्शनल होगी. और उसका परिणाम मैं कहता हूं 1 साल, मैं ज्यादा समय नहीं कह रहा, 1 साल के भीतर भीतर हमारी जो एस्टैब्लिश बैंकिंग सिस्टम है वो मुद्रा के मॉडल की ओर जाएगी, मैं दावे से कहता हूं. मुद्रा बँकेमुळे 5,77 लाख लहान उद्योगांना फायदा मिळेल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी व्यक्त केला. भांडवलापासून वंचित असलेल्यांना भांडवल उपलब्ध करून देण्याच्या दिशेनं टाकलेलं हे पाऊल आहे, असंही जेटली यावेळी म्हणाले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यकक्षेत येणाऱ्या देवस्थानांच्या कारभाराबाबत वारंवार तक्रारी असल्यानं समितीच्या कारभाराची चौकशी सीआयडीचं विशेष तपास पथक गठीत करून केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. समितीच्या कारभाराचं लेखापरीक्षण 1969 ते 2004 या काळात झालेलं नाही. त्यांच्या कारभारात गैरव्यवहार असल्याचा सदस्यांचा आरोप होता. मुंबईसाठीच्या वडाळा ते ठाणे मार्गे कासार वडवली मेट्रो 4 प्रकल्पाला मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. राज्य शासनाची ही मंजुरी लवकर देऊन या वर्षातच त्याचं भूमिपूजन केलं जाईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं. प्रादेशिक वादापलीकडे जाऊन डॉ. विजय केळकर समिती अहवालाचा विचार केला पाहिजे, असं मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अहवालावरच्या चर्चेत बोलताना व्यक्त केलं. केळकर समितीच्या अहवालातल्या अनेक शिफारशी मूलभूत असून त्या स्वीकारायला हरकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. कापसाच्या आधारभूत किमतीत असणाऱ्या तफावतीची रक्कम देण्यासंदर्भात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कापसाला मिळणारा हमीभाव फारच कमी असल्यानं तो वाढवून द्यावा, अशी मागणी विरोधकांबरोबरच शिवसेनेच्या सदस्यांनीही जोरदारपणे केली, अशी माहिती आमचे प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर आणि मिलिंद लिमये यांनी दिली आहे. गृहनिर्माण योजनांमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार लवकरच गृहनिर्माण धोरण जाहीर करेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. गरिबांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यासाठी हे धोरण गतिशील असेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
म्हाडाच्या जागेवरच्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास यापुढे म्हाडाऐवजी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या माध्यमातूनच केला जाणार आहे, असं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी विधान परिषदेत सांगितलं. राजकीय नेत्यांच्या नावानं मोठ्या प्रमाणावर बनावट शिधापत्रिका वापरल्या जात असल्याचं निदर्शनाला आलं आहे, असं भाजपाचे पांडुरंग फुंडकर यांनी सभागृहाला सांगितलं. त्यावर हे प्रकरण गंभीर असून याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी यावेळी दिलं. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत सावकारांकडील 171 कोटी रुपयांच्या कर्जाचं वाटप येत्या 30 जूनपर्यंत केलं जाईल, अशी घोषणा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याची माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या देशांच्या 9 दिवसीय दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पॅरिसमध्ये ते फ्रेंच राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार असून नंतर औद्योगिक संकुलांना भेट देणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान जर्मनीला प्रयाण करणार आहेत. 5 केंद्रीय मंत्री तसंच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीही जर्मनीच्या दौऱ्यात सामील होणार आहेत. यावेळी मेक इन इंडिया मोहीम, अपारंपरिक ऊर्जा, स्मार्ट शहरं, कौशल्य विकास आदी मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका शानदार समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण झालं. अमिताभ बच्चन, डॉ. डी. वीरेंद्र हेगडे, करीम आगा खान, दिलीप कुमार, रामस्वामी श्रीवासन, के. वेणुगोपाल या 6 मान्यवरांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 8 मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. डॉ. विजय भटकर, स्वामी सत्यमित्रानंद गिरी, डॉ. सुभाष काश्यप आदींचा यात समावेश आहे. राष्ट्रपतींनी 40 जणांना पद्मश्री पुरस्कारही प्रदान केले. मिठालाल मेहता आणि रंगराजन वासुदेवन यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 8 एप्रिल ते 14 एप्रिल या दरम्यान राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सप्ताहात विविध कार्यक्रम होणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून देशाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या त्रिसूत्रीनं समाजात एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राज्यघटनेच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती जमाती आणि सर्व प्रकारच्या मागास वर्गातल्या घटकांना न्याय आणि आर्थिक संरक्षण देण्याचा राज्य सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. त्या अनुषंगानं त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी या उद्देशानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात आजपासून 14 एप्रिल पर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्याचं राज्य शासनानं ठरवलेलं आहे. तर हा सामाजिक समता सप्ताह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये जे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व रुजावं यासाठी त्यांनी आपल्या देहाचं जे रान केलं, तर ते संपूर्ण महाराष्ट्रात गावागावामध्ये ते अत्यंत चांगल्या रीतीनं साजरं व्हावं हा या सप्ताहाच्या मागचा उद्देश आहे. आणि त्यासाठी दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत एकूण विविध कार्यक्रमाच्या माध्यमानं त्याच्यामध्ये संपूर्ण माध्यमाच्या प्रसार माध्यमांच्या सहकार्यानं आणि सर्व गावाच्या सहकार्यानं हा संपूर्ण कार्यक्रम प्रत्येक दिवशी राज्यामध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे. या सप्ताहादरम्यान रक्तदान शिबिर, कर्ज वाटप, स्वच्छता अभियान तसंच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी कार्यशाळा, प्रबोधनपर व्याख्यान आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. सामाजिक समता सप्ताहानिमित्त आज मुंबईत हाजी अली जवळच्या लाला लजपतराय महाविद्यालयापासून रॅली काढण्यात आली. या रॅलीत प्रबोधनपर चित्रफलकांसह अनेक जण सहभागी झाले होते. औरंगाबाद जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दीप प्रज्वलन करून या सप्ताहाचं उद्घाटन केलं.
समाजातील वंचित घटकांशी संवाद साधण्याचं काम सर्वांनी मिळून करावं असं आवाहन निवृत्त सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी आज नागपुरात या सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी केलं. हा सप्ताह संवादाचा सप्ताह म्हणून साजरा होणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले. सोलापूर जिल्ह्यातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आज सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीनं डॉ. आंबेडकरांना मानवंदना देऊन शहरातून समता ज्योत रॅली काढण्यात आली. तसंच समाज कल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या पोस्टरचं प्रदर्शनही भरवण्यात आलं. परभणीतही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात आला. देशातली सामाजिक विषमता दूर करून लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक भीमराव बडवले यांनी यावेळी व्यक्त केलं. हिंगोलीतही सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी तुकाराम कासार, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त छाया कुलाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लातूरमध्येही या सप्ताहानिमित्त धार्मिक आणि जातीय सामाजिक सलोखा राखण्यासाठी समाजाचं योगदान या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. सामाजिक सलोख्यासाठी प्रत्येकानं आपला अहंकार दूर ठेवून बाबासाहेबांचे विचार संकुचित बंधनातून मुक्त करण्याचं आवाहन न्यायमूर्ती C.S. थूल यांनी यावेळी केलं. याखेरीज सांगली, कोल्हापूर, अकोला इथंही या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मलेशियामध्ये सुरू असलेल्या सुलतान अझलन हॉकी स्पर्धेमध्ये साखळी सामन्यांच्या फेरीत तिसऱ्या सामन्यात भारताची लढत यजमान मलेशियाबरोबर होणार आहे. भारतीय हॉकी संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून पॉल कॅन ॲस यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर होणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. मात्र भारताला या स्पर्धेत अद्याप विजय नोंदवता आलेला नाही. पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियानं भारताला बरोबरीत रोखलं, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला 2-1 असं हरवलं. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतानं विजय नोंदवावा अशी क्रीडा रसिकांची अपेक्षा आहे. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 41.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. लातूर आणि वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी आज पडल्या. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 23, नागपूर 40 आणि 22, पुणे 38 आणि 19, औरंगाबाद 39 आणि 21, नाशिक 36 आणि 20, कोल्हापूर 37 आणि 21, रत्नागिरी 32 आणि 23, सोलापूर 42 आणि 24, अमरावती 37 आणि 23. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नैसर्गिक आपत्तीची झळ बसलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत 50% वाढ, पंतप्रधानांची घोषणा. लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या मुद्रा बँकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कारभाराच्या चौकशीसाठी विशेष CID पथक स्थापन करणार मुख्यमंत्री. समतेचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या सामाजिक समता सप्ताहाला राज्यभरात प्रारंभ. आणि सुलतान अझलन हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत मलेशियाबरोबर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या मुद्रा बँकेचं आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ गिरीश जखोटिया यांना 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.